बरोबर बोलले की नाही. त्याचबरोबर एक गोष्ट शेअर करायची आहे. मला कमेंट येतात की खरंच यूट्यूबमधून तुम्हाला पैसे मिळतात का, किंवा यूट्यूबमुळं तुमच्या आयुष्यावर काही परिणाम झाला आहे का. तर यूट्यूबमधून पैसे मिळतात हे तर 100% खरं आहे. कारण आपल्याला आता म्हणजे यूट्यूबवर भरपूर नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहे सगळेजण? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर ना आज ना इतक्या लवकर कामं आवरलेली ना, 12:30 वाजताच कामं आवडली आणि शूट करायचं राहूनच गेलं की काम करताना मला काही गोष्टी शेअर करायच्या होत्या, पण त्या शूट करायचं राहून गेल्या. आणि पहिला मी हा सगळा इथला जो पसारा आहे ना तो आवरून घेतला. आणि आज सोहमला ना शाळेला सुट्टी असल्यामुळे ना तो आज घरीच आहे आणि मस्तपैकी टी व्ही बघत बसलेला आहे. हा बघा, इकडे टी व्ही बघत बसलेला आहे. आता ना काही गोष्टींचा ना बदल करायचा आहे मला ना. ह्या सगळ्या पेठ्या काढून इथं मला एक कपाट आणायचं आहे. अशा छोट्या मोठ्या गोष्टी जे स्वप्न प्रत्येक गृहिणी बघते आणि मीही बघितलेलं आहे. मला इथं एक कपाट आणायचं आहे, कारण हे सगळे जे कपडे आहेत ना ते सगळे त्या कपाटामध्ये जातील. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीच्या किंवा अशा छोट्या गोष्टीच्या बदलामुळे घर सुंदर दिसतं. बरोबर बोलले की नाही. त्याचबरोबर एक गोष्ट शेअर करायची आहे. मला कमेंट येतात की खरंच यूट्यूबमधून तुम्हाला पैसे मिळतात का, किंवा यूट्यूबमुळं तुमच्या आयुष्यावर काही परिणाम झाला आहे का. तर यूट्यूबमधून पैसे मिळतात हे तर 100% खरं आहे. कारण आपल्याला आता म्हणजे यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यूट्यूबमधून पैसे मिळतात, पण हां, मेहनत, पेशन्स आणि रेग्युलर व्हिडिओ टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकणार नाही, आता माझंच उदाहरण घ्या. आता मी गेले 5 वर्ष झालं ट्राय करते आहे, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझी एकही सॅलरी झालेली नाही, एकसुद्धा रुपया मला पेमेंट आली नाही. हां, 1-2 प्रमोशनचे आले त्याचे पैसे आणि त्या वस्तू मला मिळाल्या, पण बाकी यूट्यूबकडनं ऑफिशियल जे असतात ना ते आलेले नाही आहेत. त्याच्यासाठी माझी मेहनत चालूच आहे आणि मी चालूच ठेवणार आहे. मला व्ह्यूज पण कमी येत आहेत, पण मी हारणार नाही. व्ह्यूज आता कमी असेल तर ठीक आहे, पण मी अजून त्याच्यामध्ये बदल करण्याचा किंवा अजून चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार, हे तर मात्र 100% आहे. आणि हां, ते काय यूट्यूबमधून पैसे मिळतात का, तर हो, ऑफकोर्स यूट्यूबमधून 100% पैसे मिळतात. फक्त मेहनत करत राहा आणि रोज व्हिडिओ टाकत जा आणि थोडे पेशन्स ठेवा. कारण पेशन्स नाही तर मग काय माहिती का, माणूस कसं करतं, 8 दिवस आपण मेहनतीनं आणि एकदम जोशमध्ये काम करतो की नाही आता बघाच व्हिडिओ मी कसे टाकणार आहेत, आणि मग काय होतं, त्याच व्हिडिओवरतीनं व्ह्यूज येत नाही. कुठं चालला, त्याच व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाही, पण हळूहळू कालांतराने त्या व्हिडिओवरती व्ह्यूज येतील. कधी, जेव्हा तुम्ही रोज व्हिडिओ टाकताल त्यावेळेस. आणि हो, यूट्यूबमुळं आयुष्यावर पण किंवा आपल्या लाईफवर पण खूप चांगला परिणाम होतो बरं का. आता बघणाऱ्याचा दृष्टिकोन पाहिजे तसा. आता माझ्या मते तर जेव्हापासून मी यूट्यूब स्टार्ट केलं आणि तेव्हापासून मी स्वतःला अप टू डेट म्हणजे टॉप ठेवायला शिकलेली आहे. नाहीतर आधी तेच मळके कपडे अंगावर सकाळी घातलेले ते दुसऱ्या दिवशीच निघायचे. गाऊन वापरायची, मेन म्हणजे गाऊन वापरायची आणि सगळा दिवस किचनमध्ये घाल, इकडचं झाडझूड, हे ते सगळं असंच होतं माझं. पण जेव्हापासून मी यूट्यूबमध्ये आले ना तेव्हापासून मला कळू लागलं की अरे आपल्याला ना 4 माणसांच्या समोर जायचं आहे, म्हणून आपण व्यवस्थित राहणं. आणि ती आता एक छान सवय लागली की झोपेतून उठलं की मस्त फ्रेश वगैरे व्हायचं, आंघोळ वगैरे सगळं करायचं आणि तयार होऊनच पुढच्या कामाला लागायचं, कारण आपल्याला व्हिडिओ काढायचे राहतात. तर ह्या पण गोष्टीचा आपल्या आयुष्यावर खूप छान परिणाम होतो. आपल्याला पण अचानक कोणतरी आलं तर फेस करायला कधी कधी होतं ना, अंगावर मळके कपडे असतात आणि कोणतरी येतं, तर आपण पण कसे चलबिचल होतो की शी बाबा असल्या कपड्यांमध्ये आणि बघितलं. तर ठीक आहे ना, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही यूट्यूबमध्ये असा किंवा नसा, पण तुम्ही घरात असताल तर असं नाही की कसलेही कपडे घालून बसलात किंवा कसे केस, काही तयार नाही झालात. अरे आपण घर चालवतो यार, मग आपण पण छान तयार. आणि तुम्ही नक्की एकदा करून बघा, आपण जेव्हा छान मस्त नवीन कपडे घालतो किंवा हां, मी असं म्हणत नाही की नवीनच कपडे घाला, पण थोडं व्यवस्थित राहा, म्हणजे तुम्हालाही काम करायला जोश येईल आणि तुम्ही स्वतःला कोणापेक्षा कमी समजणार नाही. तर ह्या गोष्टी मला तुमच्यावर शेअर करायच्या होत्या. यूट्यूबमधून पैसे येतात, पण कष्ट आणि मेहनत करावी लागतं. आणि यूट्यूबमुळं माझ्या आयुष्यामध्ये तर पॉझिटिव्ह बदल झालेला आहे.
तर ह्याच गोष्टी तुमच्यावर शेअर करायचा होता. छोटासाच व्हिडिओ बनवला मी तुमच्यासाठी. तर कसा व्हिडिओ वाटला आणि माझं म्हणणं तुम्हाला पटते का हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.